चेतन पेट्रोल ढूस. सो हॅलो गाय, तुमचं स्वागत आहे माझ्या अजय जाधव ब्लॉगमध्ये. तर मी आज जात आहे बीचवर. तर बीचवर जाऊन तर थोडी मित्रांसोबत मस्ती मजा करणार आहे. तर जरा एक्साइटमेंट खूप होते आहे. फक्त थोडा आज पण लेट झाला आहे, खूप लेट झाला आहे. आज पण शिव्या खाणार आहे असं वाटतं आहे मला. तर आज मी मित्रांसोबत बीचवर जातो आणि बीचवर जाऊन पार्टी या मस्ती मजा करणार आहे. तर बघूया काय होतं. आणि आज नालासोपारामध्ये काय घडतं आहे ते तुम्हाला नक्की दाखवणार. तर नालासोपारामध्ये जे आहे ते बघायला लागेल. तर असं तर नॉर्मल राईडलाच निघालो आहे. तर काय घडत तर काय नाही, कारण की खूप ट्राय केला. तर बघूया. अहो माझी गाडी इथंच बंद पडली आहे. माझा पेट्रोल वाटतं ढूस झाला आहे. आयची गाय. चेतन पेट्रोल ढूस. आईला माझा पेट्रोल अचानक संपलाय. पेट्रोल तर आहे पेट्रोल. तुम्ही तरी माझी मदत करा मित्रांनो. मित्र माझी तो पेट्रोल संपला आहे मित्रांनो. आता काय करूया, पहिल्यांदा असं झालं. हा सोड. मला पेट्रोल संपलाय, पूर्ण वाट लागली. आज फर्स्ट टाइम असं झालं आहे की वेंडी गाडी काढली आणि पेट्रोल मी टाकायला जाणार तर पेट्रोल पण संपलं आहे. आता कोण नशिबाने भेटलं तर नशीब. प्लीज देवा, तो मारसपर्यंत कोणतरी भेटा, नाही तर माझी मौत आहे. पेट्रोल पेट्रोल प्लीज तो, प्लीज तो, प्लीज तो, प्लीज तो. पहिलाच लेट झाला आणि पहिलाच मित्रांच्या शिव्या खाणार, अजून शिव्या खाणार आहे. बरं यार. तो मित्रांनो माझा पेट्रोल खाल्ला झाला आहे. तो खाल्ला तिथपर्यंत पोचतो. बघूया. धक्का मारत तर जायलाच लागणार. थोडं मुश्किल आहे यार. ब्लॉगर पण भेंडी धक्का मारत जातात. ते लोक पण घालतील, बोलतील की काय यार पेट्रोल संपलाय. कोण मदत करेल का माझी पेट्रोल पंपपर्यंत न्यायला. कुठे राहिला हा. थोडीशी गाडी चालू झाली आहे. पेट्रोल पंपपर्यंत पोहोचवतो आहे मी कसा पण करून. तर पेट्रोल तर पूर्ण खाली आहे, सपाट आहे पूर्ण टाकी. आम्ही बघितली, चेक केले. गाडी बंद पडली तर खतम आहे. आम्हाला पळवायची आहे गाडी. तर सॉरी मित्रांनो या काय पण असो, कारण की मी पण आज पण मी सिग्नल अवॉइड नाही करत. पेट्रोल संपला तर सगळं. पेट्रोलच्या घाई गडबडीमध्ये बस कुणी ठोकू नका रे मला. हे बघ असं असतं. रिक्षावाले ना खरं यार, तुम्ही ना खरं काहीतरी सिग्नल द्या रे. आम्ही पण सेफ राहू यार. मागचा पण स्पीडमधनं येतो आहे घाई गडबडीत ना, आणि तुम्ही डायरेक्ट ठोकणार तर मतलब नाही. तर प्लीज रिक्षावाल्यांनी सिग्नल द्यावे. अरे कडक माझ्या टायमाला सिग्नल सोडला आहे. जर असंच असलं तर बरं आहे. जाएगा दूर तक जाएगा. मदत तर तुम्ही बघितलं असतं धक्का मारताना तर नक्की मदत केली असती. पण माझ्या गाडीमध्ये थोडासा पेट्रोल वाटतं होता. तो खालच्या साईडलाच मी पूर्ण गाडी वाकवली तेव्हा गाडी चालू झाली. मग आता काय चालली आहे गाडी. तर आता फक्त पेट्रोल पंपपर्यंत पोचवते. गेला संपला.
उतर. बस तू धक्का दे, धक्का दे. मित्रांनो परत गाडी माझी थांबली आहे. संपलाय पेट्रोल आणि फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे. आपण आरामात बसलो आहे. माझा मित्र चेतन धक्का देत आहे. तर तुला आता आरशात दाखवतो तुम्हाला. अबे मोबाईल ठेव ना, दे ना जोराचा मोबाईल ठेव ना. दे धक्का, दे धक्का, दे धक्का. आराम कर. तो चालतच जायला लागेल. चल आता चल. नाही लागले. दे दे. अरे काय थकेला आहे रे तुझा पूस. हा शबाश. हा दे वरती, दे वरती, दे वरती, दे. अपडेट झालंय रे. भावाने धक्का दिलाय. मला लय चांगलं वाटतंय. अरे दे पुढं. हा धक्का चांगला वाटला. सो आम्ही पेट्रोल पंपवर पोचलो आहे. गाडी धक्का मारत मारत पेट्रोल पंपवर पोचलो आणि पेट्रोल पंपवर पोचून आम्ही पेट्रोल टाकणार. आता बघू पूर्ण. पावर आहे पेट्रोल. ओ सी. पावर तर नाही चालत आपल्याला. आपल्या गाडीचं पेट्रोलच जातं. पेट्रोलच टाकणार. टाईम लागणार आहे. पहिलाच वेळ उशीर झाला आणि अजून लेट होणार. बघूया पेट्रोल टाकून. तर थोड्या वेळाने भेटूया पेट्रोल टाकून. चलो. सो गायस आम्ही पेट्रोल भरला आहे. पेट्रोल भरून आता आम्ही जातो आहे आमच्या लोकेशनवर. तर पूर्ण धक्का मारत बीचवरून ते इथपर्यंत धक्का मारत चालवत गाडी नशीब जेवढी होती तेवढी चालली. आणि मग थोडं 2 मिनिटाच्या अंतरावरच तेवढं हे होतं. तसं आम्ही जातो आहे. पेट्रोल भरला आम्ही. पेट्रोल भरून आता आम्ही जातो आहे आमच्या लोकेशनवर. तर लोकेशनवरून बघूया आम्हाला किती शिव्या पडत आहे. म्हणजे मित्र आहे त्या लोकेशनवर. पहिला 10 शिव्या घातल्या. आता अजून 10 शिव्या घालतील आणि बोलतील काय तुम्हाला अक्कल आहे की नाही समजत नाही. तर काय करणार. मित्र आहे. मित्रांच्या शिव्या लागत तर नाही म्हणाला पण कधी कधी लागतात. तर बघूया काय कसं. घडत तर काय नाही माझ्यासोबत. तर चांगलीच गोष्ट आहे. काय घडत नाही. नॉर्मल रायडर चालवते कसं आरामात आरामात चालवते. पण बाय चान्स कधी काय घडेल सांगता पण नाही येत आहे. काय करायचं. कसं थोडं पब्लिकला पण मसाला भेटला पाहिजे ना. हा असा घडला पाहिजे. हा असा असतो. बाय नको घडू दे. जे आहे ते जाऊ दे. कारण की पहिलाच लागले आहे. अजून लागू नको देऊ. तीच प्रार्थना. जसं चाललं आहे तसं चालू दे. चांगलं चालू दे. भले काय घडू नको घडू दे चालेल. बाबू रस्ता क्रॉस करताना आजूबाजूला बघून रस्ता क्रॉस कर. खूपच आज थंड वातावरण आहे. गेल्या टायमाला आम्ही गेलेलो तर एवढी थंडी लागत नव्हती. पण आता तर एवढी जास्त थंडी आहे की अति थंडी आहे. खूप म्हणजे खूप थंडी राहिली आहे. बघूया. गावामध्ये तर विचार करून नका. कारण गावचं थंड वातावरण तर थंडीच्या दिवशी एकदम म्हणजे फुल कडक. माझं गाव तर आहे महाबळेश्वर. तर महाबळेश्वरला तर काय बोलूच नका. थंड हवेचे ठिकाण आहे. छोटा काश्मीर बोलतात त्याला.
पेट्रोल संपलं ना तर एकदम पहिला वेगळी वेगळं, कारण की माझा नशीब माझा मित्र होता माझ्यासोबत, त्यांनी माझी साथ दिली आणि पेट्रोल धक्का पण त्यांनीच दिला. माझी गाडी होती आणि त्यांनीच धक्का दिला. मला लय चांगलं वाटतं आहे. गाडी तर स्टार्ट झाली आणि चांगलं वाटलं एकदम मला की माझा मित्र किती सुंदर आणि सुशील आहे. का बाबा अच्छे खरं आहे. मला माझा मित्रांनी माझी मदत केली ती मला लय चांगली वाटली, कारण की मी पेट्रोल आजच भरणार होतो पण तो अचानक म्हणजे संपला, दाखवतच होती ब्लिंक गाडी पूर्ण. तर मी विचार केला तर ठेवतो. काका पांडू बोलले आम्हाला. आता पांडू थंडा पाणी. सो गाईस आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि मंदिरातनं आता आम्ही जातोय बीचवर. तर पहिली राईड तर पहिला आम्ही करायला जातो की वडापाव खायला जातो आम्ही. माझे मित्र तर सगळे पुढं गेले. आम्ही देवाचे पूर्ण सगळे पाया पडतो. ते लोक बोलतात की आम्ही पुढं जातो तुम्ही या. तर ठीक आहे. तर सगळे मित्र तर पुढं गेले. थोड्या शिव्या पण खाल्ल्या मित्रांच्या की तुला समजत नाही का लेट खायला. मला काय बोलणार यार त्यांना की बघा नंतर तुला काय तू पण वाट लावली, एवढा लेट केला. शिव्या पण घालता आता काय करणार. मित्रांच्या शिव्या खायला लागतात काय एवढंही नाही. तसं आम्ही आता जातो आहे बीचवर. पहिला तर वडापाव खायला जातो आहे, जिथं आम्ही एकदम पहिला म्हणजे करीब 1.5-2 महिने झाले असेल त्या काकांकडे आम्ही वडापाव खाल्लेला. तर परत आम्ही तिकडंच जातो आहे वडापाव खायला. तर बघूया ते काका आहे की नाही. तसं पण आम्हाला तिकडं पण जायला लेट झाला आहे. पण पहिला आम्ही दोघंच जाऊन तिकडं वडापाव खाणार आहे हे न सांगता, कारण की आम्हाला ती चव लागली आहे. तर आम्ही पहिला वडापाव खाणार. मग तिकडनं आम्ही पार्टीला जाणार मित्रांसोबत. तिकडं पण जाऊन थोडं ऐकायला लागेल वाटतं की लेट झाला काय झालं, आता काय प्लॅन आहे त्यांचा काय माहीत नाही. आम्हाला तर प्लॅनचा बिलकुल नाही माहिती, काय करताय काय सांगताय समजत नाही. तसं आम्ही पहिला जातो आहे बघतो आहे. कळंब बीचला आम्ही जाणार आहे. तिकडनं मग आम्ही वडापाव खाऊन मग जी हाय राईड आम्ही परत चालू करेन. नाही आता तेव्हा तर बंद होतं, कॅमेरा चालू नव्हता, कॅमेरा बंद होता. तर मगाशी आमच्या समोरनं रिक्षावाला परत आला. तर काकांना आम्ही बोलणार होतो की काका थोडा सावकाश, न सिग्नल देता तुम्ही रिक्षा समोरनं अशी अचानक टर्न मारता तर मतलब नाही ना, कारण की आम्ही मरता वाचतोय. थोडं वाईट वाटतं ना. उलटं बोलायला पण आम्ही गेलो तर कसं जाऊ दे काय करणार, त्या माणसाकडूनच होते. पण सारखी कशी चुकी करू नका, सिग्नल देत जावा, कारण की त्यांच्यामुळं आमचं पण, कारण की मागणं ते लोक बघत पण नाही वाटतं की मागणं गाडी येते. कारण की ते रस्ता सीधा आहे पूर्ण आणि त्याने अचानक मोड घेतला आणि मी पण अचानकच मोड घेतला म्हणून. तर बघू पुढं जाऊन. तसं आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो आहे आणि आम्ही आता जातो आहे वडापाव खायला. ते पण लपून न सांगता मित्रांना. ते लोक एकदम पुढं गेले आणि आम्ही आधी वडापाव खाणार, कारण की थोडी भूक पण लागली आणि मस्त थोडं थंड ह्याच्यामध्ये गरम वडापाव खायला मजाच काय वेगळी आहे. तसं आम्ही पहिला जातो वडापाव खातो, पेट पूजा करतो आणि आमच्या लोकेशनला जवळपास पोचलो आहे. आम्ही दोन जास्तच वेळ आम्ही तो वडापाव खाल्ला नव्हता, तर तो अजून तोंडावर लागले म्हणून आता आम्ही तिकडं लपून जातो मित्रांना न सांगता. तर आम्ही जायच्या आधी पहिला आम्हाला लोकेशन पण माहिती नाही तो कुठं आहे. तर अचानक बघू ती कोणती गल्ली कुठं काय तो बघायला लागेल. पहिला रस्ता हा तर नाही आहे. आम्ही इकडनं टर्न आतमध्ये लेफ्ट साईडला जाऊ. नाही तिकडं नाही, रस्ता होता. नाही रे बच्ची, फक्त राईड मारा. नाही रे बच्ची, तिकडनं रस्ताच नाही बच्ची, समजत का नाही तू.
तर इकडंच वडापावचं दुकान होतं, तर इकडंच वडापावच्या दुकानात इथं आम्ही जाऊन उभा राहणार. तर बघू आहे की नाही, पहिली गोष्ट तर आहे की नाही बघायला लागेल. तर नसला तर मग आहे. तर काकीने अजून वडापावचं दुकान बंद नाही केलं आणि आहेच दुकान ते. तर बघूया पहिला जाऊन आहे का नाही. तर आहे काकी? हां, तर नशीब वडापाव आहे. सो गायस, आम्ही वडापाव पण खाऊन झालो आणि एन्जॉयमेंट पण करून झालो आहे. तर तुम्ही बघू शकता माझे मित्र पुढंच आहे. तर त्यांना आता राग आला आहे त्यांना थोडासा, की आमच्यावर पूर्ण त्या लोकांनी हे केलं आहे, थोडं काय बोलणार. तसं आता बघू, ते थोडे रागवलं आहे. पुढं जातो आहे पुढे, तर थोडे रागवले ते आमच्यासाठी. तर बघूया काय करायचं आहे. कारण की आम्ही लेट गेलो, वरनं आम्ही वडापाव पण खायला गेलो आणि त्यांच्यासाठी घेऊन नाही गेलो. आणि आम्ही वडापाव खाऊन नंतर त्यांना जे सांगितलं असं ते, आणि जेव्हा परत आम्ही गेलो तर बंद झालं, तर काकीने बंद केलेला. तर त्यांना थोडा अजून जास्त राग आला. तर काय सांगू नाही शकत. तर बघूया पुढं अजून काय होतं आहे, तसं बघू. तर आता अजूनपर्यंत त्या लोकांनी आणि मजा तर खूप केली, म्हणजे एन्जॉयमेंट केली, शेकोटी लावलेली, थोडी पार्टी वेटी केली. आणि त्या लोकांनी म्हणजे एक मैत्रीण होती, तिने तर भजी आणलेली, कांदा भजी आणलेली. आणि अजून एक मैत्रीण होती, तिने पुरी आणि बटाट्याची भाजी आणलेली. आणि अजून एक मैत्रीण तिने तर पुरणपोळी घेऊन आणलेली. आज गुरुवार होता म्हणून तर बोललं माझ्या घरनं सगळं बनवलेलं त्या लोकांनी. तर आम्ही तर खायलाच फक्त गेलेलो. पण मस्त होतं जेवण, पण मस्त होतं, एक नंबर जेवण. म्हणजे तो म्हणजे पकडा नॉर्मलच आम्ही खाल्लं सगळं, एकदम मला तर चांगलं आवडलं. पुरणपोळी पण आपली फेवरेट आहे, तर ती पण खाल्ली. बटाट्याची भाजी आणि पुरी होती, ती पण खाल्ली. आणि सर्वात बेस्ट म्हणजे आम्ही जो पहिला स्टार्टिंगला वडापाव खाल्ला तो तर सर्वात बेस्ट म्हणजे बेस्ट होता. त्याच्यामुळे थोडं जास्त खाल्लं नाही, नॉर्मलच खाल्लं. पण आम्ही 3 वडापाव खाल्लो ना, तर बेस्ट वाटला आम्हाला. म्हणजे तो एकदम चवच तशी होते, अजून ती चव माझ्या अजून तोंडावर. तर नेक्स्ट टाईम आहे ना आम्ही पक्का जाणार आणि मी पूर्ण तुम्हाला दाखवणार कुठं आहे तो लोकेशन, कुठं आहे ती जागा, आणि कोणत्या काकी ते काय बनवतात, कसे बनवतात, ते सगळं तो यूट्यूबवर टाकणार आणि तुम्हाला सांगणार. नक्की तुम्हाला सांगणार कुठची जागा आणि कुठून काय रस्ता आहे ते. आणि त्या काकीने सांगितलं आम्हाला की किमा पाव पण बेस्ट आहे, किमा पाव पण खाऊन बघा एकदा. तर आम्ही कसं लेट गेलो तर आम्हाला फक्त वडापाव भेटलेला आम्हाला. तर बोललेले ते काका आणि काकी की किमा पाव पण भजीपाव पण मस्त लागतं, तुम्ही या लवकर, तुम्हाला भेटेल. 5 ते 8:30 वाजेपर्यंत, म्हणजे 9 वाजेपर्यंत त्यांचा धंदा असतो. पण ते एवढं म्हणजे 5 ते 7 वाजेपर्यंत या 6:30 वाजेपर्यंत किमा पाव भजीपाव सगळं संपून जातं. तर ते लोक बोलले की तुम्ही याल नेक्स्ट टाईम तर तुम्हाला फोन करा तुम्ही, ते ठेवतील आमच्यासाठी. ते बोलले आमच्यासाठी ते ठेवणार, ते बोलले आम्हाला. तर खरं यार तो वडापाव एक नंबर होता, मला तर लय आवडला. चेतन वडापाव कसा होता? खूप छान, लय आवडला एक नंबर. तुम्हाला पण यायचं असेल नक्की या. खूप छान आहे. मी तुम्हाला लोकेशन, वडापावपेक्षा हा वडापाव बेस्ट होता. मी जेवढे वडापाव खाल्ले ना हा बेस्ट आहे. 10 रुपयाचा वडापाव, पण ते पण कमी किमतीमध्ये 10 रुपयाचा वडापाव. आणि भले छोटा नव्हता, मोठाच होता. चटणी पण फक्त एकच चटणी, सुकी चटणी, बाकी फुल एक नंबर होता, मस्त होता. चव पण चांगली होती. आणि चेतन मैत्रिणीने आपल्याला तुम्ही अशी कधी चव म्हणजे वडापाव असा कधी खाल्ला नसेल. हां, आणि चेतन मैत्रिणीने मस्त म्हणजे आपल्या जे फ्रेंड सर्कल होता त्या लोकांनी पुरी भाजी आणि पुरणपोळी, ती कशी वाटली, चांगली होती की नाही? खूपच छान, म्हणजे अगदी एकदम तृप्त करणारी. हा, एवढी नको देऊ, जसं नेक्स्ट टाईम जास्त घेऊन येतील. तर गाईस आता आम्ही जातोय आमच्या घरी. तर घरी जायच्या आधी एक गोष्ट आठवली की जे आज माझ्या मित्रांनी म्हणजे आम्हाला जे बोलले आहे ना, तर थोडं माझ्या मित्राला म्हणजे जो माझ्या मागे बसला आहे त्याला थोडं वाईट वाटलं आहे.
बाकी भाई फक्त आजच एवढा उशीर झाला आम्हाला आणि आम्हाला एवढ्या शिळा पडल्या म्हणजे वरडावरड केली. एन्जॉयमेंट तर खूपच केला ना. आता त्याचा आत्ता त्याला म्हणजे थोडं वाईट वाटतं. त्याला आत्ता सुचवलं की तो बोलतोय की त्याला एवढं मनात घेऊ. मी तर बोलतो एवढं मनात घेऊ नको, कारण की मित्रच आहे ते लोक पण बोलतात तर आपण पण त्यांना किती किती काय काय बोलतो. आम्ही तर पूर्ण वाटच लावतो, तर एवढं काय हे नाही, पण चालतं. आपण आणि कोणत्या पण मित्राने, मी तर बोलतो कोणत्या पण मित्राने ना कधी पण तुम्हाला म्हणजे काय गोष्ट बोलली या काय म्हणजे वाईट वाटू नका घेऊ, कारण की तो पण एक मित्रच आहे. तो मनापासून तर नाही बोलत, तो तुम्हाला म्हणजे कसं मजाक मस्तीमध्ये बोलतात. हा कधी कधी मजाक मस्तीमध्ये सिरियस पण होते, पण कसं कधी मी तर बोलतो नको, तर थोडं मनावर कोणी घेऊ नका. जे मित्रांसोबत आपण म्हणजे मस्ती मजा करतो, तर मी तर आधीपासून म्हणजे मी जेव्हा मित्रांमध्ये मी पण पहिला आधी मनापासूनच घ्यायचो, म्हणजे शिव्या बिया पडायच्या मला खूप, म्हणजे बोलायचे. पण आता जे मला मित्र बोलतात ना, एरियाची या कॉलेजची फ्रेंड या कोण पण असू दे, ते काय पण बोलले ना मी मनावर नाही घेत, कारण की वाटतं हा भाय, कारण की त्यांच्यासोबत मी तर खूप मस्ती मजा करतो त्यांच्यासोबत, त्यांची पण खेचामेची करतो, ते लोक हे करतात. पण आहे ना, खरं मित्र आहेत तरच आपली जिंदगीमध्ये मजा आहे. तिथं आधीच होतं, मनावर कोणती गोष्ट घेऊ नका. जी मित्राने बोललेली कोणतीच गोष्ट मनावर घेऊ नका. हा जर अति होत असलं तर तुम्ही बोलू शकता डायरेक्ट की बाय अति होत आहे, तू नको बोलूस, असं वाईट वाटतं आहे. सो गाय आता आम्ही चाललो आहे घरी. तसं पण खूप लेट झाला आहे, वाजले आहे 11. तर मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप म्हणजे प्रेम भेटू द्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, जास्तीत व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, भेटूया.